तुम्ही मधल्या काळात असं म्हटलं होतं की ट्रान्सपोर्ट फ्री करणार, पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री करणार. खरंच शक्य आहे का हे? हे माझं होम टाऊन आहे. मी जर काही चुकीचं सांगितलं तर लोक मला जाब विचारतील. अरे हे कॅबिनेटला निर्णय घ्यायला पाहिजे होता. कॅबिनेट कसं याला मान्यता देईल? अहो, कॅबिनेट महाराष्ट्र सरकारमधले निर्णय घेतं, केंद्र सरकार भारत सरकारचे निर्णय घेतं, महानगरपालिका महानगरपालिकेचे निर्णय घेतं. आम्ही 75 वर्षावरच्या लोकांना मोफत मेट्रो आणि PM पेमेंट देणार. आणि मग तुम्ही कुणाला विचारलं? तुम्ही सरकारला विचारलं? कॅबिनेटला निर्णय झाला. काँग्रेसची स्पेस पूर्णतः तुम्ही घेतल्याचं या काळामध्ये पाहायला मिळालं. 99 ते मी 2014चा काळ सांगतो. वर आम्ही एकत्र लोकसभेला विधानसभेला असायचो, खाली आम्ही एकमेकाच्या विरोधात उभं राहायचो. त्यावेळेस कधीच आम्ही कुणी आम्हाला प्रश्न विचारला नाही, अरे तुम्ही दोघं जण वर सत्तेमध्ये आहात आणि खाली एकमेकाच्या विरोधात कसं उभं राहता? शेवटी इथं जे रुलिंग पार्टीमध्ये काम करतात त्यांचे कार्यकर्ते असतात. त्यांनाही वाटतं मी नगरपालिकेचा नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य ह्याच्यामध्ये आपल्याला काम करता आलं पाहिजे. आणि ते तुम्ही आत्ताच, अहो तुम्ही तिथं युतीमध्ये आहात आणि इथं एकमेकांच्या विरोधात का लढता? आता एकमेकांच्या विरोधामध्ये लढल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही, म्हणून आम्ही लढतो. पण एकमेकांची माणसंही घेता तुम्ही. विशालिता, जर माझ्या जवळची चांगली माणसं तुम्ही घेतली तर मलाही तुमची माणसं घेणं क्रमप्राप्त आहे. तुम्ही पण घेतले की तिकडची लोक? रमेश मांजरेंची मुलगी सायली माझ्या पक्षाकडनं 2017ला निवडून आलेली होती. माझी सायली त्यांनी घेतली. ही रियुनियन झालेली आहे, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या नक्कीच होत्या. मला विचारताय, तुम्ही ठाणे जिल्ह्यात कल्याण, अमरनाथ, डोंबिवली त्या भागात कुणाकुणाचे युद्ध झाले ते जरा तपासा. त्यांनी विड्रॉ केलं, ते झालं, त्या कारवाई झाली. मुख्यमंत्री पद की अर्थ खातं? मुख्यमंत्री पद